मी माझ्या गावातील सर्वात मोठा कास्तकार आहे. आमच्याकडे वडिलांच्या हिस्स्यावर आलेली 5 एकर शेती होती. माझे नाव मनोज. त्या शेतात मी केळीचं उत्पन्न घेऊ लागलो. त्यातून मला फायदाही फारच होऊ लागला होता. म्हणून थोडी हिंमत करून मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती मी उक्त्याने म्हणजेच बटीने करू लागलो. त्यामुळे आज मी गावातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत कास्तकार म्हणून माझी ओळख निर्माण झाली. सध्याच्या घडीला माझ्याकडे माझी शेती पकडून 55 एकर शेती होती. माझ्याकडे एवढा पैसा असूनही मला कोणत्याही गोष्टीचा गर्व नव्हता. म्हणून गावातील सर्वच माणसे मला एक आदर्श शेतकरी म्हणूनच मानत होती. पण एके दिवशी मला माझ्या मित्राचा पुण्यावरून फोन आला. माझी परिस्थिती सुधारल्यामुळे त्याने मला ड्रॅगन फ्रूट लागवडीबद्दल सांगितले, कारण त्यात खर्च कमी आणि उत्पन्न जास्त होते. तोही पुण्याच्या भागात असलेल्या त्याच्या शेतात त्या फळाची लागवड करत होता. त्यातून त्याला वर्षाला चांगले उत्पन्न येत होते. म्हणून तो आज संध्याकाळी पुण्यावरून माझ्या घरी त्याच्या स्वतःच्या गाडीने येणार होता. त्याचे नाव अजय होते. अजय आणि मी 5वी ते 12वीपर्यंत एकाच शाळेत शिक्षण घेतले होते. आम्ही दोघेही पुण्यात एकत्र नोकरी करत होतो. पण कोरोना काळात वडिलांच्या निधनामुळे घराची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आल्याने मला ती नोकरी सोडावी लागली आणि गावी परत यावे लागले. तसेच अजय सोबतही झाले. म्हणून आम्ही दोघांनी नोकरीत मिळणाऱ्या पैशापेक्षा दुप्पट पैसे शेतीतून कमवण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही दोघेही आमच्या पायावर उभे राहून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होतो. अजयचे लग्न झाले होते, पण मी शेती करत असल्यामुळे मला कोणीही मुलगी देत नव्हते. मी आज संध्याकाळी शेताकडे चक्कर टाकली नव्हती, कारण मनोजची वाट पाहत मी घराच्या वरांड्यात खुर्ची टाकून बसलो होतो. बरोबर 5:45 वाजता मनोजची गाडी माझ्या घरासमोर येऊन थांबली. अजयला गाडीतून उतरताना पाहून मी धावतच त्याच्याजवळ गेलो आणि त्याला मिठी मारली. अजयलाही मला पाहून खूप आनंद झाला होता, कारण आम्ही बऱ्याच दिवसांनंतर एकमेकांना भेटत होतो. आम्ही फोनवर नेहमी बोलत असलो तरी समोरासमोर भेटण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. थोड्याच वेळात माझे लक्ष अचानक अजयच्या गाडीकडे गेले. त्यातून एक सुंदर बाई बाहेर येताना दिसली. माझे डोळे त्या बाईकडेच एकवटले. मग अजय मला म्हणाला, मनोज, ही माझी बायको आणि तुझी वहिनी आसावरी आहे. मी मनात म्हणालो, फारच सुंदर बायको मिळाली रे अजय तुला. काश मेरा भी नसीब तेरे जैसा होता. मी त्यांना घरात बोलावले आणि त्यांची ओळख आईशी करून दिली. त्यानंतर आसावरी वहिनींना फ्रेश होण्यासाठी बाथरूमला जायचे होते, म्हणून मी त्यांना बाथरूम दाखवण्यासाठी त्यांच्यासोबत गेलो. त्यानंतर मी अजयजवळ येऊन बसलो आणि आमच्या शेतीसंबंधित चर्चा रंगायला लागल्या. त्याचवेळी आसावरी वहिनी बाथरूममधून फ्रेश होऊन गाऊन घालून आमच्यासोबत येऊन बसल्या. त्या गाऊनमध्ये इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांना पाहून माझ्या मनात आले की आत्ताच त्यांच्या ओठांवर ओठ टिकवावे. माझी नजर आसावरीकडेच होती, पण कान अजयच्या बोलण्याकडे होते. माझ्या शेतावर नेणार होतो. आता आमच्या गप्पा गोष्टींमध्ये संध्याकाळ संपून रात्री 8 वाजले होते. आमच्या जेवणाची वेळ झाली होती, कारण आईची तब्येत बरी नसल्याने आम्ही संध्याकाळी लवकर जेवण करत होतो. अजयलाही गाडी चालवून थकवा आला होता, म्हणून लवकर जेवण करून तो झोपणार होता. आम्ही तिघेजण जेवणाला बसलो. आई आपल्या खोलीत जेवणार होती. आज जेवणात मटर पनीरची भाजी होती, जी आमच्या इथे स्वयंपाक करणाऱ्या मावशीने बनवली होती. ती भाजी वहिनींना खूप आवडली, म्हणून वहिनी मावशींना म्हणाल्या, मावशी, तुमच्या हातात खरंच अन्नपूर्णा वसलेली आहे. किती स्वादिष्ट जेवण बनवतात तुम्ही. वहिनी मावशी बोलत असताना माझी नजर अचानक वहिनींच्या खांद्यावर पडली. त्यांच्या गाऊनमधून मला त्यांचे आतले कपडे स्पष्ट दिसत होते. त्यांना पाहून माझ्या अंगात एक वेगळीच तरंग निर्माण झाली. माझी नजर वारंवार वहिनींकडेच आकर्षित होत होती. जेवण झाल्यावर काही वेळ मी आणि अजय माझ्या घरासमोरील मोकळ्या जागेत फिरत शाळेच्या आठवणींवर गप्पा मारू लागलो. 15 ते 20 मिनिटांनंतर अजय आणि आसावरी वहिनींना झोप येऊ लागली. मी त्यांना झोपण्याच्या खोलीत दाखवली. ते दोघे त्या खोलीत जाऊन झोपले आणि मी माझ्या खोलीत येऊन झोपलो. पण आसावरी वहिनी दिसल्यापासून मला झोप लागत नव्हती. सकाळी माझे डोळे लवकरच उघडले. ज्यावेळी मी उठून बाहेर आलो तेव्हा बाल्कनीत कोणीतरी चटई टाकून योगा करताना दिसले. लांबून ती स्त्री वाटत होती. जेव्हा मी जवळ गेलो तेव्हा त्या आसावरी वहिनी होत्या. योगा कॉस्ट्यूममध्ये त्या फारच सुंदर दिसत होत्या. मी डायनिंग टेबल शेजारील खुर्चीवर बसून लांबूनच त्यांच्याकडे पाहू लागलो. त्यांच्या पाठीचा भाग माझ्याकडे होता. काही वेळ मी माझे लक्ष मोबाईलकडे वळवले. 20 मिनिटांनंतर वहिनींचा योगा झाला. जेव्हा त्या उभ्या राहून खाली वाकल्या आणि त्यांच्या हातांची बोटे पायाच्या बोटांना स्पर्श करू लागली, तेव्हा माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले. माझ्या आयुष्यात असे दृश्य मी पहिल्यांदाच पाहिले होते.
माझे डोके चक्रावून गेले. वारंवार माझे लक्ष तिथेच जात होते. अचानक आसावरी वहिनींचे लक्ष माझ्याकडे गेले. त्या सरळ उभ्या राहिल्या, आपला ड्रेस व्यवस्थित करून माझ्याजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, भाभी, तुम्ही घर खूप छान बनवलं आहे. येथे आजूबाजूला सगळं मोकळं असल्यामुळे किती ताजी हवा मिळते तुम्हाला. नाहीतर आमच्या इथे इतक्या मोठ्या मोठ्या इमारती असल्यामुळे आम्हाला अशी हवा मिळत नाही. म्हणून तुम्हीही खूप फिट दिसता. योगा ड्रेस वहिनींच्या शरीराला इतका फिट होता की माझे लक्ष वारंवार त्या ठिकाणी जात होते. मला त्यांच्याकडे पाहून लाज वाटत होती. म्हणून मी थोडा तिरकस बसून त्यांच्याशी बोलू लागलो. वहिनी मला म्हणाल्या, काय झालं भाभी साहेब, तुम्ही असं दुसरीकडे तोंड करून का बसलात? मी तुम्हाला चांगली वाटत नाही का? मी म्हणालो, अशी काही गोष्ट नाही भाभी, तुम्ही तर दिसायला खूप सुंदर आहात, पण तुम्ही जो ड्रेस घातला आहे ना, तो ड्रेस आमच्या इथल्या बायका घालत नाहीत. म्हणून तुमच्याकडे पाहिल्यावर मला काहीतरी वेगळं वाटतंय. म्हणून दुसरीकडे तोंड करून बसलो. वहिनी म्हणाल्या, ठीक आहे, मग मी आता माझा ड्रेस बदलून येते, मगच तुम्ही माझ्याशी बोलाल. एवढे बोलून वहिनी त्यांच्या खोलीत गेल्या आणि मी तिथेच बसून मोबाईल पाहू लागलो. काही वेळाने वहिनी ड्रेस बदलून गाऊन घालून माझ्याजवळ येऊन बसल्या. यावेळी त्यांच्या हातात मोबाईल होता. त्या माझ्याशी न बोलता मोबाईलमध्ये रमल्या होत्या. पण मोबाईल पाहण्याच्या नादात त्यांनी गाऊनचा हुक लावायचे विसरले होते. यावेळी त्यांच्या आतल्या भागात मला एकही कपड्याची पट्टी दिसत नव्हती. त्यांच्याकडे पाहून मला काहीतरी होत होते. अचानक वहिनी म्हणाल्या, भाभीसाहेब, तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहात का? म्हणजे तुमचं फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे काही अकाउंट आहे का? मी म्हणालो, भाभी, मला या सगळ्या गोष्टी पाहायला वेळच मिळत नाही. मी माझ्या शेतीत मस्त असतो. पण हे सगळं काय असतं मला अजूनही माहीत नाही. वहिनी म्हणाल्या, आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी जर आपण यात टाकल्या तर आपले मित्र जे असतात ना, त्यांना दिसतं की आपण यावेळेला काय करतोय. मी म्हणालो, माझे शाळेतले मित्रही मला इथे भेटू शकतात का भाभी, जे माझ्यासोबत शिकले होते? वहिनी म्हणाल्या, का नाही, मी सुद्धा माझ्या मित्रांशी मोकळ्या वेळात चॅटिंग करते. माझ्या शाळेत जे माझ्यासोबत शिकले होते ते सगळे मित्र मला रोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भेटतात. मी म्हणालो, ही तर खूप छान गोष्ट आहे भाभी, मला पण सांगा हे कसं चालवतात. वहिनी माझ्याजवळ सरकून बसल्या. त्यांनी दोन्ही हातात मोबाईल धरले होते. मी एका हातात माझा मोबाईल पकडून त्यांच्याकडे सरकून त्यांच्या मोबाईलकडे पाहू लागलो. वहिनी हळूहळू मला फेसबुकबद्दल माहिती सांगू लागल्या आणि नंतर इंस्टाग्रामबद्दल सांगितले. त्याचवेळी माझ्या हाताची कोपर त्यांच्या एका ठिकाणी स्पर्श झाली. ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. ते कापसासारखे सॉफ्ट आणि नाजूक होते. जेव्हा माझ्या कोपऱ्याला त्यांचा स्पर्श झाला तेव्हा माझ्या मनात वहिनींबद्दल एक वेगळीच भावना निर्माण होऊ लागली. मला वाटले या वहिनींमध्ये काहीतरी जादू आहे. थोड्या वेळाने तिथे मनोजही उठून आला आणि म्हणाला, मनोज, फारच छान वाटलं यार या ठिकाणी येऊन. बऱ्याच दिवसानंतर अशीच झोप लागली होती. वहिनी म्हणाल्या, तुम्ही दोघे मित्र आता गप्पा मारा, मी फ्रेश होऊन येते. मी स्वयंपाक करणाऱ्या सुनंदा मावशींना आवाज देऊन आम्हा दोघांसाठी चहा बनवायला सांगितला. मावशींनी चहा इतका छान बनवला होता की आम्ही दोघे मित्र चहा घेतच होतो. तेवढ्याच शेतावर काम करणाऱ्या माणसांची गर्दी घरासमोर जमली. मी चहाचा कप हातात घेऊन त्या माणसांसमोर येऊन उभा राहिलो आणि त्यांना कामे वाटून ज्या ज्या शेतात पाठवायचे होते तिथे रवाना केले. हे सगळं वर बसून अजय पाहत होता आणि म्हणाला, अरे मनोज, तू या कामासाठी एक माणूस का नेमत नाहीस? म्हणजे तुला पुढे काम सोपं होईल. मी म्हणालो, या कामासाठी मी कोणावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण मी जसं आणि ज्या पद्धतीने काम करतो तसं दुसरा माणूस करू शकत नाही. तो फक्त टाइमपास करेल आणि माणसांकडून काम करून घेण्याची ताकद त्याच्यात नसेल. तो फक्त इथे उभा राहून फुकटचे पैसे घेईल. मी अजयशी बोलत असताना वहिनी तयार होऊन आमच्या जवळ येऊन बसल्या. यावेळी त्यांनी पंजाबी ड्रेस घातला होता. त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की मी ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. वहिनींनी पुन्हा मोबाईल घेऊन त्यात गुंग झाल्या. आता सकाळचे 8 वाजले होते. आम्हालाही शेतात जायची वेळ झाली होती, कारण आज मी अजय आणि वहिनींना शेतात नेणार होतो. मी फटाफट तयार होण्याचे नियोजन केले आणि अजयला सांगून बाथरूमच्या दिशेने निघालो. जेव्हा मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो तेव्हा समोरची दृश्य पाहून माझे डोके चक्रावून गेले. माझ्या आयुष्यात मी असे कपडे कधीच पाहिले नव्हते. ते कपडे नळावर वहिनींनी टांगून ठेवले होते. ते म्हणजे वहिनींचे आतले कपडे, ज्यावर 3D प्रिंट होती. जेव्हा मी त्यांना हात लावला तेव्हा ते इतके सॉफ्ट आणि मुलायम लागले की असे कपडे घालण्यासाठी असू शकतात याची मला तेव्हाच कल्पना आली. मी त्या कपड्यांना बाजूला सरकवून आंघोळीकडे लक्ष केंद्रित केले आणि फटाफट आंघोळ करून तयार होण्यासाठी बाहेर आलो. त्याचवेळी मी अजयलाही आंघोळीसाठी आवाज दिला. अजय लवकर आंघोळ करून तयार झाला. मी सुनंदा मावशींना आम्हा तिघांसाठी नाश्ता बनवण्यास सांगितला. आम्ही तिघांनी नाश्ता केला आणि शेताकडे निघालो. घरापासून शेताचे अंतर 20 मिनिटांचे होते, म्हणून हळूहळू मी अजयच्या गाडीत शेताकडे जाऊ लागलो. जेव्हा मी शेताजवळ पोहोचलो तेव्हा शेतातल्या कच्च्या रस्त्यावरच गाडी पार्क केली, कारण रात्री शेतात पाणी भरलेले होते, त्यामुळे तिथे बराच चिखल झाला होता. अशा वेळी गाडी आत नेली असती तर ती फसली असती. म्हणून आम्ही तिघे शेतात पायी जाऊ लागलो. शेतात चिखल जास्त असल्याने आमच्या तिघांचेही पाय खूप पसरत होते.
पण माझ्या शेतातील उत्पन्न आणि उभे पीक पाहून अजयला आश्चर्य वाटले. त्याने मला ड्रॅगन फ्रूट लागवडीबद्दल जी माहिती सांगितली होती त्याबद्दलचा त्याचा विचार आता बदलला. तो म्हणाला, मनोज, तू ज्या पद्धतीने शेती करतोस तीच पद्धत मला सुद्धा वापरावी लागेल. म्हणजे माझ्या उत्पन्नातही तुझ्यासारखी वाढ होईल. माझी एकूण 25 लाखाची बाग अजूनही उभी होती. वर्षाला मी 25 ते 25 लाख करून 2 वेळा बाग काटायचो आणि ते उत्पन्न अजयच्या उत्पन्नापेक्षा दुप्पट होते. आम्ही गप्पा मारत असताना वहिनींचा पाय शेताच्या बांधावरून सरकला. मी त्यांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे सरकलो. माझा एक हात त्यांच्या एका ठिकाणी स्पर्श झाला. ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. दुसरा हात माझ्या हातात होता. वहिनींना कदाचित कळले नव्हते की माझ्या हाताचा स्पर्श त्यांच्या कोणत्या ठिकाणी झाला. त्या माझ्या कानात हळूच म्हणाल्या, भाईसाहेब, तुमच्या हातांची मजबूती पाहून मला काहीतरी होऊ लागलं आहे. इतका मजबूत हात मी आयुष्यात कधी पाहिला नाही. तुमच्या हातात काय टणकपणा आहे. असं वाटते की पुन्हा पुन्हा तुमच्या हातांना स्पर्श करत राहावं. अजयचे माझ्याकडे लक्ष होते आणि आसावरी वहिनी माझ्या हातावर फिदा झाल्या होत्या. शेताचे काम करून माझे हातही मजबूत झाले होते. पण माझा हात ज्या ठिकाणी वहिनींना स्पर्श झाला तो भाग फार सॉफ्ट आणि मुलायम होता. आता माझे लक्ष वारंवार तिथेच जात होते. दुपारी 11 वाजेपर्यंत मी जेवढी शेती करत होतो तेवढ्या शेतात मी त्यांना फिरवून घरी घेऊन आलो. त्यांना एवढ्या मातीत चालण्याची सवय नसल्याने ते खूप दमले होते. जेव्हा मी सुनंदा मावशींना विचारले तेव्हा जेवण तयार होते. त्यांनी दोघांनी आमच्यासोबत जेवण करून आराम करण्याचे ठरवले. दुपारचे 12 वाजले होते. अजय आणि आसावरी वहिनी त्यांच्या खोलीत गेले. मला वाटले ते झोपले असावेत. पण जेव्हा मी सुनंदा मावशींना संध्याकाळचा चहा लवकर बनवण्यास सांगायला गेलो तेव्हा त्यांच्या खोलीतून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. मी काही वेळ त्यांच्या दाराजवळ थांबलो आणि ते कोणत्या विषयावर बोलत होते ते ऐकू लागलो. अजय आसावरी वहिनींना खूप रागवत होता, कारण माझ्या हाताचा स्पर्श वहिनीच्या त्या ठिकाणी झाल्याने त्याला ते सहन झाले नव्हते. त्याने ते सर्व दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. वहिनी त्याला सांगू लागल्या, त्यांनी मुद्दाम काही केलं नव्हतं. मी घसरले होते म्हणून त्यांनी मला तिथे पकडलं, नाहीतर माझं संपूर्ण शरीर आणि कपडे चिखलाने भरले असते. तुला तर मनोज भाईसाहेब यांचे आभार मानायला हवेत. अजय म्हणाला, ते सगळं मी मानतो की मनोजने तुला घसरण्यापासून वाचवलं, पण त्याच्या हातांची तारीफ करण्याची तुला काही गरज होती का? माझ्या हातांवर तुला विश्वास नाही का वहिनी? वहिनी म्हणाल्या, अजय, तू चुकीचा समज करून घेत आहेस. आपण इथे एक दिवस आलोय आणि तुझ्या मनात माझ्याबद्दल वाईट भावना निर्माण झाली आहे, म्हणून तू माझ्याशी जास्त बोलू नको आणि आता झोप. एवढे बोलून दोघांचा आवाज शांत झाला. त्यांच्या खोलीतून आता एक शब्दही ऐकू येत नव्हता. मी किचनमध्ये जाऊन सुनंदा मावशींना चहाबद्दल सांगून परत बाल्कनीत बसून कामवाल्यांना फोन लावून कामाची विचारपूस करू लागलो. तेवढ्यात आसावरी वहिनी त्यांच्या खोलीतून बाहेर येऊन किचनमध्ये गेला. त्यांना पाहून मी त्यांना काही हवे का ते विचारण्यासाठी जवळ गेलो. मी म्हणालो, भाभी, तुम्हाला काही हवं होतं का? म्हणजे मावशींचा झोपण्याचा वेळ झाला आहे म्हणून त्या त्यांच्या खोलीत असतील. जर तुम्हाला काही हवं असेल तर मी त्यांना बोलवतो. बहिणी म्हणाल्या, नाही भाईसाब, मला काही नको, मी फक्त पाणी प्यायला आले होते. मी म्हणालो, अरे, एवढीच गोष्ट होती का भाभी? मला वाटलं तुम्हाला पुन्हा भूक लागली असेल म्हणून तुम्ही किचनमध्ये आलात. एवढे सांगून मी बाल्कनीत जाऊन बसलो. थोड्या वेळाने वहिनी त्यांच्या खोलीत न जाता माझ्याजवळ बाल्कनीत उभ्या राहिल्या. मी उठून त्यांना बसण्यासाठी दुसरी खुर्ची आणली आणि म्हणालो, काय झालं भाभी? तुम्हाला झोप येत आहे का? तुम्ही तर शेतात म्हणालात की खूप दमलात. वहिनी म्हणाल्या, भाईसाब, झोप तर खूप येत आहे पण झोपू शकत नाहीये. मी म्हणालो, असं काय टेन्शन तुम्हाला सतावतंय की तुम्हाला झोप येत नाहीये? वहिनी म्हणाल्या, भाईसाब, माणूस जर कोणाशी प्रेमाने बोललं तर एकमेकांबद्दल त्यांची भावना चांगली राहते. पण जर माणसाला आपल्या माणसांवरच विश्वास नसेल तर तो नातं लवकर संपतं. मी म्हणालो, काही समजलं नाही भाभी, तुम्ही काय सांगू इच्छित आहात? वहिनी सगळं सांगू लागल्या. भाईसाब, तुमच्या मित्राला माझ्यावर संशय आहे की मी तुमची तारीफ का करत होते. त्याला असं वाटत होतं की आपल्या दोघांमध्ये काहीतरी चाललं आहे, पण जे खरं होतं तेच मी त्याला सांगितलं. खरंच मी आजपर्यंत तुमच्यासारखे हात कोणाचे माणसाचे पाहिले नाहीत. मी म्हणालो, भाभी, माझ्या हातांमध्ये तुम्हाला असं काय जादू दिसलं की तुम्हाला माझे हात इतके आवडू लागले? वहिनी म्हणाल्या, एक गोष्ट सांगू भाईसाब, तुमच्या हातांचा स्पर्श माझ्या शरीराला झाला तेव्हा मला काहीतरी वेगळी भावना जाणवली, जी मला अजयच्या स्पर्शात आजपर्यंत कधी जाणवली नाही. मी माझे दोन्ही हात डोळ्यासमोर आणून पाहू लागलो. तेवढ्यात वहिनींनी त्यांचे हात माझ्या हातावर ठेवले आणि डोळे घट्ट बंद केले. त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या हातांना झाल्याने माझ्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली. मी एक नजर वहिनींकडे टाकली. त्यांनी अजूनही डोळे बंदच ठेवले होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा आमची नजरानजर झाली. वहिनी म्हणाल्या, भाईसाब,
तुमच्या या हातांचा स्पर्श मला अशा ठिकाणी झाला की मला अजयची आठवणही येऊ नये. मी म्हणालो, पण भाभी, मी तुमच्यासोबत असं करू शकत नाही, कारण तुम्ही माझ्या मित्राची बायको आहात. जर मी असं केलं तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आणि एक ना एक दिवस त्याला याची खबर लागली तर त्याच्या मनावर काय जाईल? तुम्हीच सांगा. वहिनी म्हणाली, भाईसाब, मी तुम्हाला कायमचं नाही सांगत आहे. जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंत तरी तुम्ही हे करू शकता ना? एवढे बोलून आसावरी वहिनींनी माझ्या एका ठिकाणी हाताचा स्पर्श केला. ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मी काही वेळासाठी वहिनींपासून लांब गेलो. दुपारी 1:30 वाजले होते. अजय आपल्या खोलीत झोपला होता. वहिनींनी यावेळी गाऊन घातले होते. त्यात त्या फार आकर्षक दिसत होत्या. माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम होते, पण मनात भीतीही होती की काही चूक झाली आणि ही गोष्ट कोणाला कळली तर नाव बदनाम होईल. मी स्वतःशी विचार करत असताना वहिनींचा हात माझ्या पाठीला लागला. जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा वहिनींचा चेहरा माझ्या चेहऱ्यासमोर होता. आमची दोन्ही डोळे एकमेकांत गुंतले. हळूहळू वहिनींनी आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत आणले. आमचे गरम श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. वहिनींनी एक बोट माझ्या ओठांवर फिरवले. माझे दोन्ही हात त्यांच्या कमरेला स्पर्श करू लागले. वहिनींच्या मनात माझ्याबद्दल काय होते ते मला आता कळले होते. मी त्यांचा हात पकडून त्यांना माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेलो. माझ्या खोलीचा एसी चालू होता, पण आमच्या मनातील गरम आगीला तो थंड करू शकला नव्हता. वहिनींनी मला घट मिठी मारली. मी हळूहळू त्यांना साथ देऊ लागलो. वहिनींनी वेळ न दवडता आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि अर्ध्या तासापर्यंत माझ्या ओठांचा रस चाखला. जी मजा त्यांना अजयच्या ओठांमध्ये मिळत नव्हती ती त्या माझ्या ओठांमध्ये घेऊ लागल्या. हळूहळू आम्ही दोघांनी अंगावरील कपडे बाजूला ठेवले. वहिनी फक्त आतल्या पट्ट्यांवर होत्या. ते दृश्य मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मी आणि वहिनी एकमेकांच्या मिठीत राहून इतके प्रेम केले की वहिनींना मला संध्याकाळपर्यंत सोडायचं नव्हतं. 3 दिवसांपासून हा आमचा नित्यक्रम झाला. अजय रात्री झोपला की वहिनी माझ्याजवळ येऊन प्रेम करायच्या. दिवसा जेव्हा अजय माझ्यासोबत शेताच्या कामाची पाहणी करायला यायचा तेव्हा वहिनी घरी माझीच वाट पाहत असायच्या. मी अजयला 3 दिवसाऐवजी 10 दिवस थांबायला सांगितले, कारण 3 दिवसात जे काम तो शेताबद्दल शिकणार होता ते अपूर्ण राहणार होते. 10 दिवसात तो पूर्ण शिकणार होता. माझ्या शब्दाला मान देऊन अजय थांबला. वहिनी शेतात येत नसल्याने अजय आणि वहिनी यांच्यातील भांडण शांत झाले. त्यामुळे मला आणि वहिनींमध्ये काय चाललं आहे याची अजयला भानक लागली नाही. रात्री वहिनी माझ्यासोबत प्रेम करायला येतात. म्हणायच्या, भाईसाब, मी आजपर्यंत इतका ताकदवर माणूस आयुष्यात पाहिलं नाही. तुमच्या शरीरात जी ताकद आहे ती अजयमध्ये असती तर मी तुमची तारीफ केली नसती. 10 दिवस केव्हा निघाले मलाही कळलं नाही. मला आता वहिनींची सवय झाली होती. त्यांच्याशिवाय माझं चित्त लागत नव्हतं. ते पुण्याला गेल्यानंतरही मला त्यांची चीका आठवण येत होती. मी वहिनींना फोन करून एके दिवशी पुण्याला त्यांना भेटण्याचा प्लॅन केला. मी त्यांच्या घरी न राहता लॉजवर राहून जेव्हा अजय घरी नसताना त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जायचो. तुम्हाला ही कथा कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.